निघालोय आम्ही पुण्याला. सकाळी तुम्ही यांच्या व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल. ह्यांनी बघा किती वैतागले आणि करते या. काय झालंय वा टोकुरीला हात लावून बसलाय. माझ्या गाडीचा एसी पडलाय बंद. त्यांना वारं लागण या त्याच्यामुळे टोकुरीला हात लावून बसल्यात. त्यांना वारं लागतं, एसी लागतो. माणूस गार लागायला लागलं तरी पण ह्यांना एसी लावून बसायला लागतं. सारखा एसी चालू असतो यांचा. किती काय इकडे सीएनजी पेट्रोल जळण का सारखा एसीच करते. मी भिली की उताराला इथं ब्रेक दाबला ह्यांनी पीड बेकर आला म्हणून. म्हणलं गाडी चालली काय की मोहर म्हणून मी गाडीला अशी धरून बसायला लागली तिथं. ड्रायव्हर आहे मी काय इस्कू ड्रायव्हर आहे. कसला इस्कूर ड्रायव्हर आहे. ड्रायव्हर अरे यार तो ड्रायव्हर है क्या स्क्रू ड्रायव्हर है. अच्छा वाला ड्रायव्हर आहे. तर निघालोय बघा. आपलं सगळं प्रोडक्ट संपलेत आहे त्याच्यामुळं आणायला चाललोय. नवरा म्हणतो तुला लय बिझनेस करायचा याडाय कर मग आता. बायकोला अशी हालत द्यायची नाही. नाका तोंडात ना बायको अशी श्वास सुद्धा घेता आला ना पेला अशी गुदवार अशी गुद मारत नाही हो मी. मग बायकाला मी गावठी प्युअर आहे. किती बी लोड पडला तर मी गुद मारत नाही. तुम्ही किती बी मारा गुद मारावायचा प्रयत्न करा. आपला मसाला बी नाही बरं मित्रांनो केलाय आज. पूजा ताईने केलेला आहे. आता पॅकिंग आता त्याच्याकडे जायची करायच्यात राहिलेली. मिरच्या भाजून 3च दिले त्या. सगळं तिनच केलं. ऑर्डर करा लवकर लवकर. चिराचिरी हे का सगळं मी निवडाले. मला जर आमचा मसाला ऑर्डर करायचा असेल तर व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा 74 98 97 51 95 या व्हॉट्सअप नंबरला संपर्क साधा आणि तुमची ऑर्डर बुक करा. संपर्क साधा व्हॉट्सअपला तुम्ही जरी डायरेक्ट हे करून काय म्हणतात ते ऍड्रेस टाकून जरी पेमेंट करून स्क्रीनशॉट टाकला तरी तुमच्या घरी घरपोच तुम्हाला ऑर्डर येते. रगेल झारकट येते नुसतं. गावठी पूनम काळा मसाला ज्यांनी घेतला त्यांना माहित आहे. 4 दिवस वेटिंग वर राहतील बरं गावठी पूनमचाच मसाला घेते ते. म्हणते ते 4 दिवस 8 दिवस लागू दे म्हणते. आणि म्हणजे आपल्या आता ठराविक कस्टमर आपली जोडलेली ती म्हणजे मेन म्हणजे आपल्याकडे जी कस्टमर येतात ती आपल्यासोबत जोडलंच जातं. जी कस्टमर आहे ती म्हणते ती आम्ही 8 दिवस सांगतो आणि ती काय करतात माहिती आहे का नाही. त्यांचा मसाला अजून 8 दिवसाचा शिल्लक आहे म्हणतानाच ऑर्डर अगोदर करते ती. कारण त्यांना माहिती आहे गावठी पूनम मसाला चवीचा खायचा म्हणलं तर अगोदरच ऑर्डर करावं लागते. त्याच्यामुळे ती अगोदरच ऑर्डर करते. ती सगळी आपली जोडलेली कस्टमर आणि जी कुणाला नवीन माहित नाही त्यांच्यासाठी तुम्हाला आम्ही सांगतो गावठी पूनम काळा मसाला झणझणीत काळा सोलापुरी पद्धतीचा. जरी मसाला आपला काळा असला तरी त्याची भाजी लाल होणार. त्याला तुम्हाला कटाची पावडर टाकायची गरज लागणार नाही. तरी टाकायला लागणार नाही काय नाही. त्याच्यात एक्स्ट्रा दुसरं कुठलं मसाला ऍड करायची जरूरतच लागत नाही. आणि आपला मसाला ही देशी पद्धतीनं गावाकडचं लसूण देशी म्हणा 5 महिन्याचा कांदा काय म्हणते धन देशी सगळं म्हणजे सगळं देशी पद्धतीनं आपण वापरलेलं मटेरियल वापरून आपण मसाला तयार केलेला त्यालाच म्हणायचं गावठी पूनम गावठी काळा मसाला त्यालाच म्हणायचं. मित्रांनो माझ्या गाडीचा एसी बंद पडलाय बघा. काय करावं लागेल म्हणजे आपोआपच चालू मध्येच बंद पडला. ह्याच्या अगोदर पण एकदा पडला होता बरं का. शोरूमला गेल्यावर तिथं काय सांगितलं मला कोड पडलाय म्हणून. कोड पडला स्कॅन करून ते काढला होता. बरं आज शोरूमला जायचं तर आज रविवार सुट्टी. सगळा राडा होऊन गेला गाडीत बसू वाटना पण हे गरजेचं होतं. कस्टमर घरी आल्यानंतर ती मी कुठनं देणार. मग काय त्याच्यामुळं मग आली घेऊन. आता पुढच्या वेळेस बघू घरपोच आपली सेवा होतीये का. सारखं जाऊन येऊन म्हणजे आपलं म्हणजे लोड होतंय हो. म्हणजे आपण आता फोन आणलाय सोबत हो का. हे एरोप्लेन मोड फोन टाकलाय 2 म्हणला आता ब्लॉग होईपर्यंत यात फोन येतात हो. काही ते एरोप्लेन मोड टाकले इमान टाकले दिसतंय का. इमान टाकले कॉल असा श्वास घ्यायला जागा पुरत नाही. आता यांनी बी निम्म कॉल उचलते तर मी बी उचलती. मसाल्याचं बी उचलतोय. मसाला शक्यतो जास्त करून कॉल ह्यांनीच उचलते. आता ही केसाचं माहिती द्यायची असते त्याच्यामुळं मी उचलते ही फोन जास्त लय करून. फोन सतत चालूच असतोय बरं का. किंवा बॅटरी संपली ही चार्जिंगला लावला तरच मग. आणि असं आता 5-10 मिनिटं थोडा श्वास घेण्यासाठी पाहिजेच का नाही सांगा तुम्ही. त्याच्यामुळं आणि जे आता ज्यांना कोणाला जवळ पाहिजे ते घेतंयच आपलं. ती बी घेतंय ही बी घेतंय. मसाला तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मसाला तर इथं घरी येऊन पण मसाला नेते ती. तेलासाठी तर घरी येते ती आता नवीन चालू केलंय म्हणा. पण आपले जी मसाल्याची गिराईक आहे ती काल घरनं येऊन 4 किलो मसाला हॉटेलसाठी पाहिजे असेल तरी होलसेल रेट मध्ये आपण देतोय. होलसेल रेट साठी किती किलो पासून पुढे देतोय आपण 20 किलो पासून पुढे घेतलं पाहिजे. हा तर आपला मसाला देतोय बघा आपण 20 किलो पासून पुढं.
फोन येतोय मामाचा. मामा मामी एकच नंबर. होय हाय ते माझी मामा मामी एक नंबर आहे ते, ह्यांची मामा मामी एक नंबर आहे ते. माझी मिवनी 2च नंबर. यांच्या मेवणीचा आज आहे बघा बर्थडे. यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. याच्यात ना कामात ना यांना वेळ सुद्धा नाही. गाडी चालवत 2 मिनिटं मोबाईल हातात घेतला का नुसतं दिसला स्टेटस मेवणीचा आज बर्थडे आहे. डायरेक्ट फोन लावला. एवढं फोन चालू आहे तर मला म्हणतात ते फोन करतोय हँडल. ह्याच्यावर फोन लावतो म्हणलं, फोन लावून मेवणीला शुभेच्छा दिल्या त्या. माझ्या अगोदर शुभेच्छा ह्यांनी दिल्या त्या. मिवनी म्हणजे माझं काळीज आहे. हा काय का नाही. होय होय हाय हाय. उकडा लागले. गरम व्हायलंय बा, उकडाय नाही लागलं. उकडा लागले. पाऊस आला पडून आता. लय गरम व्हायला लागलं. हो 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 हो. पंखा तर लावा की घातला असतो तसला. पंखा लावलाय बघ येणार तुला. मला नाही ना कशा वाजत्याचा आधी हवाई त्याची. ओके बघ की ओके. इकडे किती गॅस. स्वतःकडे करून बसताय सगळं. ती घामाघूम झाली. काय सरावन महिना बेत नाही सासरवाडीत. काय नाही सासरवाडी आता पुण्यात मेहमान. दोनदा गेलो हाय का नाही. काय बेत नाही मजा नाही राव. मजा येत नाही हाय का नाही. बेत असलं मी मजा येते जरा. ती म्हणते ती आम्ही सरावन धरलाय. धरलाय नाही पाळलाय म्हणते ती. त्याला काय धरून ठेवायला लागतो काय. सरावून धरलाय. सिग्नल लावला इथं. आलं बाय हिवाळ्याला आलं का नाही मला असं पुन्हा जवळ आल्यासारखं वाटतं. होय व हा? इथं वळण आलं का हायवेच मला असं पुन्हा जवळ जवळ आल्यासारखं वाटतं. नाही तर असं वाटतं लय लांब आहे अजून पुन्हा. लांबच आहे पण मुंबई बाहेर म्हणजे ट्रॉफिक मधनं व्हायचा घेते. रोजची माणसं कशी पुण्यात आणि मुंबईत राहतात. चला त्यांना येळ त्या ट्रॅफिक मध्येच काढते गाडी. जरा हवा घेतो अशी सगळा चावलं जरा. लय गरम झालंय. हा 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 हा. घामानं माझा चेहरा किती तेलकट झालाय. खावा वार नुसतं वारं खावा वार. बस वय काय झाला हनतय वार ती. झाला वारा म्हणते. घ्या तुमचं धाड 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 वाजतंय. किती वाजतंय कळा जा. धाड 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 वार. मित्रांनो झाले का नाही जेवण बिवण. काय करायचं झोप आली मला तर ह्या इशी आळस देऊ नसल्यामुळे. नको ना तर ह्या डाव्या हाताला कानफडात हाणलेली आवाज पडते. गार लागना ना इशी नाही त्याच्यामुळे गरम 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 व्हायलंय मला. तसलं जर आळस पळत देत जाणं गाडीत माझ्या. नाही, नाही, तुझ्या तुमच्या- नादानं आम्हाला बी आळस यायचा. तर मला आळूस येऊन कसं चालेल हो. मी शीट खाली पाडून झोपेल तरी झोपेल कशी. मोबाईलचा स्विच ऑफ काढूस तर फोन येते नाही. झोपायला वेळ नाही मला. रात्रीचा झोपायला वेळ होतो. मला इथं सगळं ध्यान ठेवावं लागतंय. ठेवा की कोणीकडे शिकडान हिरवा लागलाय कोणीकडे पिवळा लागलाय बघा की. सिग्नल अजून लागायचं इथं आरशात ध्यान ठेवावं लागतंय. आणि तो आळस दिला का तुझ्याकडे ध्यान जाईल. कशाला आरशात न ठेवायचंय फक्त मागणं येणारा वाहनालाच ठेवायचं. मोर नुसती पळवायची नाही गाडी. अगं बाई बघता लागला काय ब्रिज होतो ब्रिज. विरीत होत. तर मित्रांनो कोण हाय पुण्यात सांगा राव. बोलावा एखादी सर राव बेद आणि बोलवलं तर तुम्ही थोडी जाताय. आमचा व्हिडिओ बघूस तर करूस तर वेळ होतोय बरं का त्यासनी. आम्ही पाका आल्यावर फोन करते ते मग आम्ही त्यावेळेस घरी आलेलो असतो. या बोलावा राव तुमच्या भावाला राव बेत खायला श्रावण महिन्यात. नाही नाही कोण शक्यतो खात नाही ती श्रावण बरं. श्रावण मध्ये श्रावण पाळते ती. जी अशी न पाळणारी आहे ती खाते ती खाऊ. आय एम चेष्टा करीन. हा आय एम चेष्टा करीन. एका दिवशी म्हणते तुम्ही बेत पण करणार आहे. म्हणतो चला नाही नाही करायचं नाही असलं काय भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.